Good morning, everyone. Let's start our unit number 2, audit planning, strategy and execution. In last unit, we were learned auditing objective, auditor's objective, checklist and auditing standard from 200 to 260. ओके, इतके आपण ऑडिटिंग स्टँडर्ड सुद्धा लर्न केलेले आहेत युनिट नंबर फर्स्ट मध्ये. सो ऑडिट प्लॅनिंग काय आहे, स्ट्रॅटेजी कशा असतील आणि ऑडिटर्स कशा पद्धतीने एक्झिक्युशन करतो, ह्या बेसवरती आपण हा युनिट बघणार आहोत. बघूया आपण काय काय बघायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट प्लॅनिंग, ऑडिट स्ट्रॅटेजी, देन ऑडिट स्ट्रॅटेजी अँड ऑडिट प्लॅनिंग, ऑडिट एक्झिक्युशन, स्टँडर्ड ऑफ ऑडिटिंग 300, फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग ऑडिट स्ट्रॅटेजी अँड प्लॅन, ऑडिट वर्किंग पेपर, देन इम्पॉर्टन्स ऑफ ऑडिट वर्किंग पेपर, फॅक्टर डिटरमाइनिंग main function of the auditor's working paper, filing of working paper, ownership, custody, access of the other parties to audit working paper. देन आता जर तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर वर्किंग पेपरचा पार्ट हा फार आहे बघा युनिट 2 मध्ये. ओके, अँड वी वेर ऑलरेडी लर्न इन डिटेल ऑडिट वर्किंग पेपर इन SY BCom, बट ऑडिट वर्किंग पेपर खूप सोपा आणि इझी कॉन्सेप्ट आहे जो ऑलरेडी तुम्हाला झालेला आहे, बट आपण थोडासा आता तो डिटेल बघणार आहोत. ऑडिट वर्किंग पेपरच्या आधी आपण ऑडिट प्लॅनिंग काय आहे ते कशासाठी केलं जातं हे याचा थोडासा ओव्हरव्ह्यू घेऊया. Audit planning refers to the planning by the auditor to enable them to conduct effective audit. Okay, planning हे बेसिकली कशासाठी केलं जाणार आहे, फॉर इफेक्टिवली कंडक्टिंग ऑफ फायनल ऑडिट. सो ऑडिट प्लॅनिंग प्रिपेअर बाय अन ऑडिटर. आता ऑडिट प्लॅनिंग कोण प्रिपेअर करणार आहे, तर ऑडिटर प्रिपेअर करेल. अँड दिस प्लॅनिंग बेसिकली इन्क्लूड्स द एरिया ऑफ ऑडिट, स्कोप, डेप्थ ऑफ ट्रान्झॅक्शन टू बी ऑडिटेड, time to be devoted, person to be devoted for the audit, etc. आणि ह्या प्लॅनिंग मध्ये काय इन्क्लूड असणार आहे, तर तुम्ही ऑडिट हे किती ड्युरेशनसाठी करणार आहात, बेसिकली 1 days मध्ये, 2 days मध्ये ऑडिटिंग कम्प्लीट करणार आहात का, किंवा क्लायंट कंपनीचा कोणता एरिया तुम्ही कव्हर अप करणार आहात, स्कोप काय असणार आहे, त्याचबरोबर तुमच्यासोबत असणारा जो असिस्टंट स्टाफ आहे तो कोणता असेल. ऑल दिस इन्फॉर्मेशन इन्क्लूड इन ऑडिट प्लॅनिंग. Auditing and Assurance Standard 300 audit planning was issued by the Council of Institution of Chartered Account of India in 1989. This statement should be read to conjunction with the preface to the statement of standard auditing practice. Okay, so basically काय आहे, audit planning is a preface, okay, of a auditing. So these are introductory part of auditing. त्या प्लॅनमध्ये अजून कोणत्या गोष्टी कव्हरअप केल्या जातील. Acquiring knowledge of the client's nature of business, accounting system, policy and internal control procedure. Establishing the expected degree of reliance to be placed on the internal control, determining and programming the nature, timing, and extent of the audit procedure to be performed, and coordinating the work to be performed. So overall ह्या कशा पद्धतीने तुम्ही कंडक्ट कराल याच्यासाठी आपण ऑडिटिंग काय करणार आहोत तर बघणार आहोत. ओके, तुम्हाला ऑडिटिंग प्लॅनिंगचा इंट्रो क्लिअर झाला का. थोडक्यात आपण काय बघितलं बघा ऑडिटिंग प्लॅनिंग इंट्रो मध्ये. सो ऑडिटिंग प्लॅनिंग प्रिपेअर बाय अन ऑडिटर. ओके, सो ऑडिटिंग प्लॅनिंग prepared by an auditor, and these include information regarding scope, area, client, etc. Okay, client company बद्दलची इन्फॉर्मेशन तुम्ही या प्लॅनिंग मध्ये प्रिपेअर करताय फॉर द पर्पज ऑफ स्मूथली कंडक्टिंग ऑफ फायनल ऑडिट. फायनल ऑडिट हे स्मूथली कंडक्ट होण्यासाठी ऑडिट काय केलं जाणार आहे, ऑडिट प्लॅनिंग हे प्रिपेअर केले जाणार आहे. सो नेक्स्ट बघूया आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिट प्लॅनिंग. फर्स्ट, it help the auditor to devote appropriate attention to important area. आता जेव्हा आपण हे प्लॅनिंग करतोय तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण कोणती इम्पॉर्टंट एरिया कव्हर अप करणार आहोत ऑडिट ड्युरिंग ऑडिटिंग. वी कॅन इझिली अंडरस्टूड विथ द हेल्प ऑफ ऑडिट प्लॅनिंग. सेकंड, इट हेल्प द ऑडिटर टू आयडेंटिफाय अँड रिसॉल्व पोटेन्शियल प्रॉब्लेम अँड टाइमली बेसिस. जसं आपण ऑडिट प्लॅनिंग मध्ये काय मेन्शन केलंय, डिवोटेड टाइम ड्युरिंग द ऑडिटिंग.
मग कोणत्या प्रॉब्लेमसाठी किती टाइम आपल्याला डिवोट करायचा आहे हे सुद्धा आपण काय करू शकतो, ऑडिट प्लॅनिंग वरून अंडरस्टूड करू शकतो. थर्ड इज planning help the auditors to properly organize and manage the audit engagement so that it perform in an effective and efficient manner. जसं आपण बेसिकली काय म्हणतो की ऑडिट प्लॅनिंग, द पर्पज ऑफ ऑडिट प्लॅनिंग इज स्मूथली कंडक्टिंग ऑफ फायनल ऑडिट. तर फायनल ऑडिट हे स्मूथली कंडक्ट होण्यासाठी, प्रॉपरली ऑर्गनाइज होण्यासाठी ऑडिटिंग प्लॅनिंग काय करेल तर हेल्प करेल. फोर्थ, planning assist in the selection of engagement team. Okay, selection of engagement team in the sense like a assistance of the auditors, की तुम्ही एकटेच ऑडिटिंग करणार आहात का, किंवा ऑडिटर सोबत तुमचा काही स्टाफ असणार आहे, हे सुद्धा तुम्ही काय करू शकता, याची सुद्धा हेल्प तुम्ही प्लॅनिंग मधून घेऊ शकता. सो विथ मेंबर level of capability and competency to respond to anticipated risk and proper assignment of work. They adequate planning facilitate the direction and supervision of engagement team member and review of the work. So इथे आपण काय करू शकतो, रिव्ह्यू सुद्धा घेऊ शकतो. And last is it assists where applicable in coordination of work by auditors of companies and expert. Okay, so it assists where applicable, जिथे गरज आहे तिथे. इट कोऑर्डिनेशन ऑफ वर्क बाय ऑडिटर बाय कंपनीज अँड एक्सपर्ट. जसं आपण म्हणतो की काही इम्पॉर्टंट एरिया जर तुम्हाला कव्हर अप करायचे असतील तर मात्र तुम्हाला काही एक्सपर्ट स्टाफची सुद्धा काय असणार आहे, रिक्वायरमेंट असेल. चलो नेक्स्ट इज अ ऑडिट स्ट्रॅटेजी. द ऑडिटर हॅज टू सेट द ऑडिट स्ट्रॅटेजी. आता आपण ऑडिट प्लॅनिंग बघितलं, नेक्स्ट बघूया आपण ऑडिट स्ट्रॅटेजी काय आहे. So same, it is prepared by an auditor. It's set of scope, timing and direction of the audit and guide development of the audit plan. आता तुमचा ऑडिट प्लॅन सक्सेसफुल करण्यासाठी तुम्ही इथे काय करताय तर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी रन करताय. इट इस्टॅब्लिश द ऑडिट स्ट्रॅटेजी. द ऑडिटर शाल कन्सिडर द सेव्हरल फॅक्टर. आता काही फॅक्टर तुम्हाला कन्सिडर करणं गरजेचं आहे. फर्स्ट इज characteristic of engagement of the defined scope. That means here we define the scope of an auditing. Ascertain the report objective of engagement to plan timing of the audit. Again same thing here saying timing of the audit. Then factors significant in directing efforts of engagement team. Result in the preliminary engagement activity. Nature, timing and extent of the resources if necessary to be performed. And audit strategy for online शॉपिंग. ओके, ऑडिट स्ट्रॅटेजी फॉर ऑनलाईन शॉपिंग इन द सेन्स की तुम्हाला जसं आता आपण सांगितलं प्लॅनिंग मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी रिक्वायर आहेत, सेम स्ट्रॅटेजी मध्ये सुद्धा तुम्ही काय करताय, त्याच थिंग डिफाईन करतायत बट इन अ प्रॉपर मॅनर फॉर इफेक्टिव्हली इम्प्लिमेंटेशन ऑफ अवर ऑडिट प्लॅन. सो जसं आपण सांगितलं की स्कोप आहे, टायमिंग आहे, एंगेजमेंट टीम आहे, देन रिगार्डिंग रिसोर्सेस आहेत. हिअर ऑल थिंग डिसाइडेड in audit strategy. The auditor should consider the following factor for formulating audit strategy. तर फॅक्टर काही स्पेसिफिक फॅक्टर अँड जनरल फॅक्टर क्लासिफाईड केलेले आहेत. बेसिकली जनरल फॅक्टर इन्क्लूड्स एंगेजमेंट ऑब्जेक्टिव्ह, बिझनेस रिव्ह्यू रिझल्ट, प्रिलिमिनरी जजमेंट, then inherent risk identify, substantive test, nature, extent of training, timing, planning and controlling of audit, and some key point or keynote of the audit. Specific factor includes time of transaction, procedure of initial recording transaction, relevant accounting record, event, event and condition capture by informed system and general interest for the unusual transaction. सो अशा पद्धतीने जर तुम्ही प्रॉपर स्ट्रॅटेजी रन केली, दॅट मीन्स वी कॅन इझिली डन आवर ऑडिट प्लॅनिंग अँड ऑडिटिंग. ओके, सो ऑडिट स्ट्रॅटेजी अँड ऑडिट प्लॅनिंग, ऑडिट स्ट्रॅटेजी अँड ऑडिट प्लॅन आर इंटर रिलेटेड टू इच ऑथर. कारण आधी आपण काय करणार आहोत तर प्लॅनिंग प्रिपेअर करतोय आणि प्लॅनिंग सक्सेसफुल होण्यासाठी इथे आपण काय करणार आहोत तर स्ट्रॅटेजी रन करणार आहोत किंवा स्ट्रॅटेजी प्रिपेअर करू.
That is why here said it is the interrelated to each other. Audit and strategy is prepared before the audit plan. Audit strategy provided guideline for development of a audit plan. आता ही हा एक पार्ट लक्षात ठेवा. ऑडिट स्ट्रॅटेजी इज प्रिपेअर्ड बिफोर द ऑडिट प्लॅन. तर जसं सांगितलं की प्लॅनिंग सक्सेस करायचं आहे, तुम्हाला प्लॅनिंग इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट करायचं आहे, तर प्लॅनिंग मध्ये ज्या गोष्टी तुम्ही मेन्शन करणार आहात त्याच्या आधी तुमची स्ट्रॅटेजी ही क्लिअर असली पाहिजे. म्हणून मग टायमिंग किती आपण त्या प्लॅनिंग मध्ये प्रिपेअर करणार आहोत, किंवा कोणता असिस्टंट स्टाफ मेन्शन करणार आहोत, एरिया काय असेल, स्कोप काय असेल, हे जेव्हा तुम्ही ऑडिट प्लॅनिंग मध्ये रेकॉर्ड कराल त्याच्या आधी हे सगळ्या ह्या थिंग ऑडिट स्ट्रॅटेजी मध्ये डिफाईन करणं आणि रिसोर्सेस डिफाईन करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जसं तुम्हाला सांगितलं की ऑडिट प्लॅनिंग मध्ये रिसोर्सेस होते का? हो नाही. तर आपण ते रिसोर्सेस कुठे डिफाईन केलेले आहेत? ऑडिट स्ट्रॅटेजी मध्ये. That is why audit strategy is prepared before the audit plan. And last thing is audit execution. So once the planning phase is over, the auditor move to execute phase. आणि मग ऑडिटर कुठे येईल? तर एक्झिक्युशन फेजला येईल. At this stage, the audit gather evidence, test internal control, and perform substantive procedure to validate the accuracy of the financial statement. आता एक्झिक्युशन स्टेप म्हणजे काय असणार आहे बेसिकली? सो दिस इज पार्ट ऑफ द ड्युरिंग ऑडिटिंग. ऑडिटिंग ड्युरिंग मध्ये काय करताय तुम्ही? कोणकोणत्या गोष्टी क्लिअर करताय, कशा पद्धतीने बुक्स ऑफ अकाउंट चेक करताय, हे सगळं तुमच्या एक्झिक्युशनचा पार्ट असणार आहे. दॅट मीन्स हिअर वी एक्झिक्यूट अवर प्लॅनिंग अँड हिअर वी एक्झिक्यूट अवर स्ट्रॅटेजी. सो ऑडिट एक्झिक्युशन इन्क्लूड्स रिस्क असेसमेंट, execution procedure, review and analysis of evidence, documentation and observation issue, drafting the interim conclusion and recommendation, and last is consultation with client and other team member. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करताय? तर एक्झिक्युशन मध्ये डिफाईन करताय. काय काय बघितलं बघा आपण? ऑडिट प्लॅनिंग बघितलं, ऑडिट स्ट्रॅटेजी बघितलं आणि ऑडिट एक्झिक्युशन बघितलं, राईट. आजच्या लेक्चरमध्ये आपण 3 पॉईंट कव्हर अप केलेले आहेत. सो प्लॅनिंग मध्ये काय सांगितलं? इन शॉर्ट, प्लॅनिंग प्रिपेअर बाय अन ऑडिटर. दिस इन्क्लूड्स एरिया, स्कोप, क्लायंट, टायमिंग एक्सेट्रा. स्ट्रॅटेजी मध्ये पण सेम थिंग असणार आहेत, बट हिअर ऑल्सो इन्क्लूड्स शॉर्ट टर्म अँड लॉंग टर्म स्ट्रॅटेजी ॲज वेल ॲज इन्क्लुडिंग सम रिसोर्सेस. हे रिसोर्सेस इन्क्लूड्स असतील. अँड ऑडिट एक्झिक्युशन इन द सेन्स हिअर वी एक्झिक्यूट अवर प्लॅन इन अ प्रॉपर मॅनर. आणि याच्यामध्ये मग आपण फिनान्शियल स्टेटमेंट काय करतोय? चेक करतोय, त्याची अॅक्युरसी चेक करतोय. हिअर वी आयडेंटिफाय रिस्क, then taking review, then documentation, observation, find out some issues, etc. होप सो तुम्हाला तिन्ही कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ऑडिटिंग स्टँडर्ड 315 कंटिन्यू करू. थँक्यू.